विधानसभा निवडणुकीमध्ये दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागलाय। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू आणि घनसावंगीमधून राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांचा पराभव झालाय। या दिग्गजांना पराभूत करणाऱ्या जायंट किलर्सची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। हा जनतेने निर्णय होऊन दिला, कारण जनतेने गेल्या 40 वर्षापासून यांची दहशत, दादागिरी आणि जे 40 वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी मंत्री असताना तुम्हाला संगमनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवता आला, आरोग्याचा प्रश्न नाही सोडवता आला, आज वाड्या वस्त्यांवरच्या रस्त्याचे प्रश्न नाही सोडवता आले। त्यामुळे त्यांच्या ते स्वप्नात होते। हा बदला संगमनेरच्या तमाम जनतेने घेतला, जिल्ह्यातील माझ्या हितचिंतकांनी घेतला, कारण त्यांना विकासाकडे जायचं होतं। आज संगमनेरमध्ये मी उमेदवारी माझी जाहीर झाल्यानंतर, मी फॉर्म भरल्यानंतर माझ्या विरोधात 4 खासदार आले, 2 माजी मुख्यमंत्र्यांची मुलं माझ्या विरोधात आले, तरी त्यावेळेसच त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं का ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली। जनतेचे जेवढे मी आभार मानेन तेवढे थोडे आहेत। जनतेने माझ्यावर खूप ऋण केलेलं आहे, मला आज संधी दिलेली आहे काम करण्याची। खूप वैयक्तिक प्रकारची माझ्यावर टीका झाली, खालच्या प्रकारची टीका माझ्यावर झाली। खरं मला दुःख एका गोष्टीचं आहे की माझ्यावर टीका झाली याचं मला बिलकुल दुःख नाही, पण आमचे जे हयात नाहीत वाडवडील त्यांना पण सोडलं नाही आणि खूप खालच्या पातळीवरची टीका केली। मला वाटत होतं की विरोधक स्वतःला म्हणतात आम्ही सुसंस्कृत आहे, आम्ही चांगला विचार करतो, मग एवढं असून इतकं खालच्या पातळीवर खरं तर मला वाटत नव्हतं टीका होईल, पण आम्ही डगमगलो नाही। मला जनतेची साथ होती, मला इच्छा आहे की लोकांची सेवा करायची, आणि त्यामुळं त्यांनी खालच्या पातळीवरची टीका केली, आम्ही विकासावर बोललो आणि लोकांनी आम्हाला पसंती दिली। मागच्या 25 वर्षामध्ये अतिशय निष्क्रिय अशा प्रकारचं काम या मतदारसंघामध्ये झालं। नुसत्या विकासाच्या गप्पा मारून साध्या मूलभूत सुविधासुद्धा घनसावंगी मतदारसंघामधल्या जनतेला मिळालेल्या नाहीत। घनसावंगी मतदारसंघामध्ये असं एकही गाव नाही की जिथं चांगला रस्ता आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मागच्या 25 वर्षामध्ये उसाच्या राजकारणामध्ये जनता होरपळून निघालेली आहे, आणि त्याला कारणीभूत ठरलेल्या नेत्यांना जनतेने धडा शिकवलेला आहे आणि जनतेने त्यांचा बदला घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।